सेकंड सेमिस्टरचे जे पण एक्झाम होतात, हे जेव्हा आपण बघतो की शेड्यूलमध्ये जर आपण पाहायला गेलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल 10वीच्या पण आणि छोट्या मुलांच्या पण एक्झाममध्ये 10वीच्या जर सिलेबसमध्ये जर पाहायला गेलं की टाईम टेबलमध्ये बघितलं, तर सायन्स आणि मॅथ्सला 1 किंवा हार्डली हार्ड 1 किंवा 2 दिवस सुट्ट्या असते. पण ते जर मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं, तर भरपूर सुट्ट्या असते किंवा बोर्डाला आपण काही म्हणू पण नाही शकत. तर स्कूलमध्ये ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे की ज्या एक्झामला तुम्हाला 2 किंवा 1 दिवस सुट्ट्या असायला पाहिजे असते, त्या त्या द्या म्हणा. त्याला मराठी किंवा हिंदीला 5 ते 10 दिवस सुट्ट्या देण्याची गरज नाही. आणि ज्या मॅथ्स किंवा सायन्समध्ये ज्या एक्झामला पाहिजे असते, तिथे हार्डली हार्ड एक एक सुट्टी. खरं सांगायचं तर मुलांना खरंच या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होतात. मराठी हिंदीला भरपूर सुट्ट्या आहेत, तर त्यांचा तो पेपर खरंच खूप चांगला जातो. पण जेव्हा इथे मॅथ्स आणि सायन्सची गोष्ट येते, त्या टायमाला मुलांना खरंच खूप जास्त प्रॉब्लेम होतो. हे सेकंड सेमिस्टरचे जे मेन म्हणजे फेस्टिवलच्या दरम्यान येतात. फेस्टिवलच्या दरम्यान आले तर काही प्रॉब्लेम नाही, पण मुलांना फेस्टिवल पण सेलिब्रेट नाही होत. म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे, तर मुलं काय सेलिब्रेट करणार आहे बरं? की कुठली पण एक्झाम मुलांना जसं 5 ते 6 सब्जेक्ट पकडा, मॅक्सिमम 8 सब्जेक्ट असतात. तर त्याचं शेड्यूल जर पाहिलं ना, तर 2 हफ्ते किंवा 3 हफ्त्यामध्ये व्हायला पाहिजे. जे की एक्झाम चालतं महिना, दीड महिना, सव्वा 1 महिना. तर असं 2 महिने किंवा दीड महिना मुलं टेन्शनमध्येच असतात.